नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। सर्वात पहिले एक मोठ्या आकाराच्या बटाट्याचे चाल काढून त्याची चौकोनी काप करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर मध्यम आकाराच्या रताळ्याचे देखील साल काढून त्याचे देखील चौकोनी काप करून घ्यायचे आहे। आणि हे दोन्ही प्रकारचे जे काप आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला सॉल्टेड वेफर्स घालून घ्यायचे आहे। तुम्ही इथे घरी तयार करून घेतलेले वेफर जरी घातले तरी देखील चालेल। या वेफरचे प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यावरती फराळी चिवडा घालून घ्यायचा आहे। रेडीमेड किंवा तुम्ही घरी तयार केलेला कुठल्याही प्रकारचा फराळी चिवडा इथे घालू शकता। एकापेक्षा जास्त प्रकारचे फराळी चिवडे तुम्ही इथे वापरू शकता, परंतु नायलॉनचा साबुदाण्याचा चिवडा जो आहे तो घालू नका। त्यानंतर इथे मी 3 ते 4 टेबलस्पून इतके तळून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे। यामधले मी अर्धे शेंगदाणे आता यावरती घालून घेत आहे। शेंगदाण्याबरोबरच तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील इथे वापरू शकता। त्यानंतर यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं काळं मीठ घालून घ्यायचं आहे। काळ्या मिठाऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडर जरी वापरली तरी देखील चालेल। आता यावरती जिरेपूड घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर आवडीप्रमाणे लाल तिखट देखील घालून घ्यायचं आहे। यावर आता फेटलेलं दही घालून घ्यायचंय। दही फक्त जास्त आंबट असायला नको। दहीचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर यावरती चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे। जर तुम्ही उपवासाला चिंचेची चटणी खात नसाल तर लिंबू आणि पेंडखजूर त्याचबरोबर गूळ घालून तयार केलेली जी चटणी आहे ती देखील इथे तुम्ही वापरू शकता। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही यावरती थोडेफार मसाले घालू शकता आणि सर्वात शेवटी यावरती उपवासाची शेव घालून घ्यायची आहे। यावरती आता राहिलेले जे तळून घेतलेले शेंगदाणे आहे ते घालायचे आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर जर उपवासाला खात असाल तर कोथिंबीर देखील इथे तुम्ही घालू शकता। अशा प्रकारे आपला उपवासाचा चाट तयार झालेला आहे। उपवासाची खीर तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला एका पॅन मध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालून घ्यायचे। साजूक तूप व्यवस्थित वितळलं की यामध्ये आपल्याला 7 ते 8 इतके बदाम आणि 7 ते 8 इतके काजू घालून घ्यायचे आहे। इथे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। बदाम आणि काजू आपल्याला इथे कट करून नाही वापरायचे तर तसेच वापरायचे आहेत, कारण आपण जर कट करून घेतले तर त्याचा जो बारीक भुगा आहे तो जळून जातो भाजताना। त्यामुळे आपल्याला हे असेच भाजून घ्यायचे। हलका असा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आता हे व्यवस्थित भाजून झालेले आहे। याला मी एका प्लेटवरती काढून घेते आणि हे काढल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित बारीक असे हवे त्या आकारामध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचे आहे। या ड्रायफ्रूट बरोबर मी इथे 7 ते 8 इतके पिस्ता घेतलेले आहेत। हे देखील मी या ड्रायफ्रूट बरोबर कट करून घेणार आहे। मी इथे हे तुपावर भाजत नाहीये, तुम्हाला जर भाजून घ्यायचे असेल तर तुम्ही भाजून देखील घेऊ शकता। ही उपवासाची खीर तयार करण्यासाठी मी नेहमीच्या वाटीने तुम्हाला प्रमाण सांगणार आहे। इथे मी 1.5 वाटी इतके मखाणे घेतलेले आहे। हे आपण जे राहिलेलं तूप आहे यावरती भाजून घेणार आहे, कारण हे सध्या खूप नरम आहेत, याच्यामध्ये छान कुरकुरीतपणा आलेला नाहीये। तो येण्यासाठी आपण इथे हे भाजून घेणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अजून हे बऱ्यापैकी वातूळ आहे। यामध्ये छान कुरकुरीतपणा येण्यासाठी अशा प्रकारे हे मखाणे भाजून घ्यायचे। लो फ्लेम वरतीच आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे आहे, त्यामुळे याच्यामध्ये छान कुरकुरीतपणा येईल आणि तुपावर भाजल्यामुळे याची टेस्ट देखील छान उभारून येईल। बघा आता हे व्यवस्थित भाजून झालेले आहे। हे कसे ओळखायचे तर जे आपले मखाणे आहेत ते थोडेसे श्रिंक झाल्यासारखे म्हणजे कोमेजल्यासारखे होतात। त्याचबरोबर अशा प्रकारे जर आपण याला थोडंसं बोटाच्या साहाय्याने चुरगळलं तर ते बारीक देखील होतात। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा त्याला दाबून बघायचंय, त्याचा छान बारीक असा भुगा होतो, म्हणजे ते समजायचे की व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता याला आपण एका प्लेटवरती काढून घेऊया। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं घट्ट म्हशीचं दूध घालून घ्यायचंय। या दुधावरची जी मलाई आहे ती देखील मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता या दुधाला आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचंय। थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी इतकी साखर घालून घ्यायची आहे। साखरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला कितपत गोड हवंय त्यानुसार तुम्ही इथे साखर कमी जास्त करायची आहे आणि ही साखर व्यवस्थित हलवून याच्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्या या दुधाला छान उकळी यायला लागलेली आहे। आपल्याला हे दूध जास्त आटवण्याची गरज नाही आहे। यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेले मखाणे आहेत ते घालून घेते आहे।
त्यामधले काही मखाणे मी थोडेसे क्रश करून घेतलेले आहे, ज्यामुळे आपल्या खिरीला छान रिचनेस देखील येईल आणि लवकर घट्ट होईल। त्याचबरोबर आपल्याला दूध देखील इथे जास्त वेळ आटवत बसण्याची गरज नाही पडणार, त्यासाठीच इथे मी हे मखाणे थोडेसे क्रश करून वापरले। तुम्हाला नसेल क्रश करायचे तर नाही केले तरी देखील चालेल। यामध्ये मी आता 4 ते 5 इतके केशरचे धागे घालून घेते आहे। हे ऑप्शनल आहे, घालायचे असेल तर घाला। यामुळे आपल्या खिरीला छान असा पिवळसर रंग येईल। तुम्हाला जर पिवळा रंग हवा असेल आणि केशरही वापरायची नसेल तर तुम्ही एखादा 2 पिंच इतका पिवळ्या रंगाचा फूड कलर देखील इथे वापरू शकता। आता आपल्याला या खिरीला साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेम वरती उकळवून घ्यायचंय। यामुळे थोडीशी ही खीर घट्ट देखील होईल आणि मखाणे देखील व्यवस्थित शिजतील। जर तुम्ही लो फ्लेम वरती ही खीर शिजवत असाल तर याला जास्त हलवत बसण्याची गरज नाही, परंतु जर मीडियम फ्लेम वरती करत असाल तर तुम्हाला ही खीर व्यवस्थित हलवत राहायची आहे। आता साधारण 5 ते 6 मिनिट झालेले आहे। यामधील जे मखाणे आहे ते व्यवस्थित शिजले आहे आणि खिरीला छान पिवळसर रंग देखील आलेला आहे। त्याचबरोबर आपली खीर जी आहे ती मस्त घट्ट देखील होत आलेली आहे। यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते मी कट करून घेतलेले होते ते घालून घेते आहे। ड्रायफ्रूटचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला साधारण पाव टीस्पून इतकी वेलची पूड घालून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। ही खीर थोडी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते, त्यामुळे आपल्याला इथेही जास्त वेळ आटवत बसण्याची गरज नाही। ही उपवासाची खीर तुम्ही गरम असताना देखील सर्व करू शकता किंवा थंड करून जरी सर्व केली तरी देखील चालेल। आपल्याला 1.5 कप इतका साबुदाणा साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी लो फ्लेम वरती भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे साबुदाणा भाजल्यामुळे छान फुलून येतो व कुरकुरीत असा तयार होतो। आता हा साबुदाणा व्यवस्थित भाजून झालेला आहे। आपल्याला याचा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित थंड करून मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहे। बघा, इतपत आपल्याला याला बारीक असे वाटून घ्यायचे आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये 3 मोठ्या आकाराचे उकडून किसून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। यामध्ये आता 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। तुम्ही इथे मिरचीची पेस्ट जरी वापरली तरी चालेल। त्यानंतर अर्धा टीस्पून इतका चिली फ्लेक्स घालून घ्यायचे। त्यानंतर अर्धा इंच अद्रकाची पेस्ट घालून घ्यायची आहे। यामध्ये आता 1 टीस्पून इतकं जिरं घालायचं आहे। त्यानंतर साधारण 4 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। इथे शेंगदाण्याचं कूट खूप जास्त जाड वापरायचं नाही आहे। त्यानंतर अर्धा चमचा इतकं लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे व यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ती देखील इथे थोडीफार घालून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। संपूर्ण साहित्य व्यवस्थितच एकत्र व्हायला हवं। व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आहे ते याच्यामध्ये थोडं थोडं करून याचा एक सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। गरज वाटल्यास एखादा 2 टेबलस्पून इतकं तुम्ही पाण्याचाही वापर इथे करू शकता, कारण तुम्ही उकडून घेतलेल्या बटाट्यामध्ये कितपत पाण्याचे प्रमाण आहे त्यानुसारच इथे तुम्हाला पाण्याची आवश्यकता पडणार आहे। छान असा प्रकारचा सॉफ्ट असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे। आता या मळून घेतलेल्या गोळ्यावरती आपल्याला एखादा 2 टीस्पून इतकं तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मळल्यानंतर याच्यामधला एक मध्यम आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याचे पोळपाटावरती अशा प्रकारे लांबट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता या लांबट तयार केलेल्या गोळ्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1-1 इंचाचे तुकडे तयार करून घ्यायचे आहे। याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लांबट असे आकार देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या इथे उपवासाचे नगेट्स किंवा बाईट्स तुम्ही म्हणू शकता हे तयार झालेले आहेत। आता याला आपण तळून घेणार आहे। याला आपल्याला डबल फ्राय करायचं आहे। आता आपण हे तयार करून घेतलेले जे नगेट्स आहे ते मध्यम आचेवरती तापलेल्या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला हे संपूर्ण तळून घ्यायचे नाही आहे, त्याच्यातील फक्त कच्चेपणा दूर करण्यासाठी याला तळून घ्यायचं आहे। हलका असा गोल्डन रंग आला की आपल्याला हे एका प्लेटवरती काढून घ्यायचे। बघा इथे अशा प्रकारे हे हलक्या असा गोल्डन रंगावरती तळून झालेले आहेत। याला आपण एका प्लेटवरती काढून साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी याला थंड होऊ देऊया। आता इथे मी हाय फ्लेम वरती छान कडकडीत असे तेल गरम करून घेतलेले आहे। यावरती आता आपण हे पुन्हा एकदा तळून घेणार आहे, छान गोल्डन रंगाचे तयार होईपर्यंत। बघा आता हे छान गोल्डन रंगाचे तळून झालेले आहे। आता याला देखील आपण प्लेटवरती काढून घेऊया। आता तयार करून घेतलेले जे उपवासाचे नगेट्स किंवा पोटॅटो बाईट्स आहे त्याचा मी तुम्हाला एकदा आवाज ऐकवते। बघा किती छान असे कुरकुरीत हे तयार झालेले आहे। हे उपवासाचे नगेट्स किंवा पोटॅटो बाईट्स तुम्ही उपवासाच्या चटणी किंवा
चिंचेच्या चटणी बरोबर खाऊ शकता। साबुदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला साबुदाण्याचे पीठ लागेल। ते पीठ तयार करण्यासाठी इथे मी 1 कप म्हणजे 250 ml च्या कपाने 1 कप इतका साबुदाणा घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी बारीकवाला जो साबुदाणा येतो ना तो देखील इथे वापरू शकता। तुमच्याकडे जर अशा प्रकारचे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातील कुठलीही मोठ्या आकाराची वाटी घेऊ शकता। सर्व माप त्यानेच मोजून घ्यायचंय। नंतर इथे मी हा 1 कप इतका साबुदाणा एका पॅन मध्ये घालून घेते। साबुदाणा हा आपल्याला कमी वरतीच भाजून घ्यायचा आहे, कारण जर तुम्ही हाय फ्लेम वरती भाजला तर तो व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि व्यवस्थित फुलणार देखील नाही। साबुदाणा पॅन मध्ये घातल्यानंतर याला सतत हलवत राहायचंय। अशा प्रकारे साबुदाणा न भाजता जर आपण डायरेक्ट याचे पीठ बनवले आणि त्यापासून लाडू बनवले तर ते टाळूला चिकटतात, त्याचबरोबर ते खायला देखील इतके टेस्टी लागत नाही। त्यासाठीच आपल्याला अशा प्रकारे हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हा साबुदाणा व्यवस्थित फुलायला लागलेला आहे। म्हणजे या वेळेला समजायचं की आपला साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित भाजत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकत असाल याचा हलकासा असा रंग देखील बदललेला आहे। आता हा साबुदाणा भाजून साधारण 15 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता हा किती छान फुललेला आहे, त्याचबरोबर याचा रंग देखील थोडासा बदलला आहे। आता हा साबुदाणा व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता आपण आपला गॅस बंद करून घेऊया। आता हा साबुदाणा एका प्लेट वरती काढून फॅनच्या हवेखाली व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे। हा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय आणि याचे छान बारीक असे पीठ तयार करून घ्यायचे। जितके बारीक आपण पीठ तयार केले तितके आपले लाडू छान येतात, त्यामुळे शक्य असेल तितके बारीक याचे पीठ तयार करून घ्यायचे। बघा इथे मी आता हा साबुदाणा वाटून घेतलेला आहे मिक्सरला। अशा प्रकारे छान बारीक असे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे। आता हे मिक्सरला वाटून घेतलेले साबुदाण्याचे पीठ जे आहे ते आपण एका मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे। म्हणजे यामध्ये जर थोडंफार जाडसर पीठ राहिलेलं असेल तर ते पुन्हा मिक्सरला आपण फिरवू शकू। बघा मैद्याच्या चाळणीने चाळून घेतल्यानंतर यावरती थोडंफार जाडसर पीठ राहिलेलं आहे साबुदाण्याचं। हे देखील मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे आणि पुन्हा चाळून यामध्ये घालणार आहे। अशा प्रकारे आता हे साबुदाण्याचं पीठ पूर्ण तयार झालेलं आहे। आता मी अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे। ही साखर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे आणि छान बारीक अशी पिठी साखर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता मी साखर देखील मिक्सरला व्यवस्थित बारीक अशी करून घेतलेली आहे। ही साखर देखील मैद्याच्या चाळणीने व्यवस्थित चाळूनच या पिठामध्ये घालायची आहे। त्याच पिठामध्ये आपल्याला ही साखर देखील चाळून घालायची आहे। आता आपली पिठी साखर देखील व्यवस्थित चाळून झालेली आहे। मी तुम्हाला दाखवते हे पीठ किती छान असे बारीक असे तयार झालेले आहे। अशाच प्रकारचे पीठ आपल्याला तयार पाहिजे आहे, तरच आपले लाडू जे आहे ते व्यवस्थित वळले जातात। आता साबुदाण्याचे पीठ आणि पिठी साखर जे आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे। आता हे पीठ व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे। यामध्ये आता पाव टीस्पून इतकी वेलची पूड टाकायची आहे। वेलची पूड टाकणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकायची असेल तर नाही टाकले तरी देखील चालेल। वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा याला एकत्र करून घ्यायचे। पाव कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे, तुम्ही याऐवजी वनस्पती तूप देखील वापरू शकता। हे तूप आपल्याला लहान कढईमध्ये वितळवून घ्यायचंय, गरम करायचं नाहीये खूप, फक्त वितळवून घ्यायचंय। बघा अशा प्रकारे आता आपण जे तयार करून ठेवलेलं साबुदाण्याचं पीठ आहे यामध्ये आता थोडं थोडं करून हे तूप घालायचं आहे आपल्याला। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। बघा आता मी हे जे थोडंसं तूप घालून घेतलं होतं ते मी एकत्र करून बघितलेलं आहे। याचा गोळा तयार होत नव्हता, त्यामुळे राहिलेलं जे तूप आहे ते देखील मी याच्यात घातलेलं आहे। जे मी तुम्हाला दिलेलं प्रमाण आहे ते अगदी योग्यबद्ध आहे। सर्व तूप आपल्याला याच्यामध्ये लागणारच आहे। हे तूप व्यवस्थित एकत्र केल्यानंतरही जर तुम्हाला लाडू याचे वळता येत नसेल तर तुम्ही यामध्ये आणखी एखादा 2 टीस्पून इतकं तूप घालू शकता। बघा अशा प्रकारे लाडू वळता यायला हवा इतके यामध्ये तूप घालून घ्यायचे आहे। आता आपण या पिठाचे लाडू तयार करून घेणार आहे। बघा अगदी सहजपणेच याचे लाडू वळले जातात। याला मी आता एक पिस्ताचे काप देखील लावून घेणार आहे। बघा किती सहज हे लाडू वळले जात आहेत। मी तुम्हाला आणखी एखादा 2 लाडू वळून दाखवते। अशाच प्रकारे मी आता राहिलेले लाडू देखील वळून घेणार आहे। एवढ्या पिठामध्ये साधारण 8 ते 9 मध्यम आकाराचे लाडू वळून होतात। हे लाडू तुम्ही महिनाभर देखील हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता। पाव कप इतका साबुदाणा साधारण 4 ते 5 तासापूर्वी स्वच्छ धुवून बुडेल इतक्या पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। त्याचबरोबर अर्धा कप इतकी भगर देखील 4 ते 5 तासापूर्वी स्वच्छ धुवून बुडेल इतक्या पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता भगर आणि साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे। आता याला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। त्यासाठी
एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जो साबुदाणा भिजू घालून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे व यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। साबुदाणा फिरवून घेतल्यानंतर आपल्याला याच भांड्यामध्ये भिजू घालून घेतलेली भगर देखील घालून घ्यायची आहे। यामध्ये आता साधारण अर्धा इंचाच्या अद्रकाचे बारीक असे तुकडे करून घालायचे आहे। यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचे आहे आणि गरजेनुसार थोडंफार पाणी घालून याचं छान स्मूथ असं बॅटर वाटून घ्यायचं आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप जास्त पातळ हे बॅटर असायला नको, जितका कमीत कमी पाण्याचा वापर करता येईल तेवढा कमीत कमी पाण्याचा इथे वापर करायचा आहे। वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण 1 मोठा चमचा इतकं दही घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे मिक्सरला वाटून घेतलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, इतपत आपल्याला हे घट्ट असायला हवं। आता आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या बॅटरमध्ये अगदी छान बारीक असे बबल्स यायला लागलेले आहे। यामध्ये आता अर्धा टीस्पून इतकं जिरं घालून घ्यायचं आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, एक मध्यम आकाराचा गाजर आणि एक शिमला मिरची बारीक कापून घालायची आहे। शक्य असेल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे। हे कापून घेतलेलं संपूर्ण साहित्य आपल्याला या वाटून घेतलेल्या बॅटरमध्ये घालून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे। आता या संपूर्ण साहित्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता मी याचे आप्पे तयार करायला घेणार आहे। ज्या वेळेला आपण याचे आप्पे तयार करायला घेऊ त्याच वेळेला याच्यामध्ये पाव टीस्पून इतका खायचा सोडा घालायचा आहे आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। आता इथे मी एक आप्पे पॅन मीडियम फ्लेमवरती गरम करायला ठेवलेला आहे आणि याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर यावरती झाकण ठेवून साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे आप्पे शिजू द्यायचे आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर याचे झाकण काढून बघायचे। बघा किती छान असे आप्पे टम्म फुललेले आहे। आता आपल्याला याला चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायचं आहे। पलटी केल्यानंतर पुन्हा एकदा साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले आप्पे खूप छान असे गोल्डन रंगावरती शिजलेले आहेत। यामध्ये एक टूथपिक घालून बघायची आहे। टूथपिक जर क्लीन आली तर समजायचे आपले आप्पे व्यवस्थित शिजलेले आहे। आता हे आप्पे तयार झालेले आहे, याला आपण एका प्लेटवरती काढून घेऊया। आता आपण उपवासाची एक चटणी बघून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप इतके भाजून त्याचे साल काढून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे। यामध्ये अर्धा टीस्पून इतकं जिरं, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा इतकं फेटलेलं दही घालून घ्यायचंय व गरजेनुसार पाणी घालून याची स्मूथ अशी चटणी वाटून घ्यायची आहे। तयार झालेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला देखील तडका देऊन घेऊ शकता। अशा प्रकारे आपले उपवासाचे आप्पे व त्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे। भांड्यामध्ये 1 कप इतका मोकळा भिजलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे व याला पल्स देऊन देऊन साधारण 5 ते 10 सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला इथे साबुदाणा खूप जास्त बारीक करायचा नाहीये, फक्त साबुदाण्याचा जो दाणा आहे तो थोडाफार बारीक झाला पाहिजे अशा प्रकारे याला वाटून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे वाटलेला असायला हवा। वाटून घेतलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये आता 2 मध्यम आकाराचे उकडून किसून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्धा इंच अद्रकाचा तुकडा घालून घ्यायचा आहे, हा देखील आपल्याला किसूनच घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये साधारण 3 ते 4 मोठे चमचे इतकं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट खूप जास्त जाड असता कामा नये। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। आता याचमध्ये साधारण 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून इतकं जिरं आणि 1 चमचा इतकी साखर घालून घ्यायची आहे। आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्रित केल्यानंतर याचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे आहे। अगदी सहजच हे बॉल तयार केले जातात, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। बघा अशा प्रकारे आपण हे बॉल तयार करून घेतलेले आहे। खूप जास्त मोठ्या आकाराचे तयार करायचे नाहीये। आता इथे मी एक आप्पे पात्र मध्यम आचेवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये मी अर्धा चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे।
आता आपण जे तयार करून घेतलेले साबुदाण्याचे बॉल आहेत ते आपल्याला या आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवरतीच हलका असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला याला छान क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे। याला अदनमधनं पलटी करत जायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि अशा प्रकारे छान गोल्डन रंगाचे फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटवरती काढून घ्यायचे आहे। हे बॉल फ्राय करण्यासाठी साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात। तयार करून घेतलेले जे बॉल आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। यावरती आपल्याला फेटलेलं दही घालून घ्यायचं आहे। दही जास्त प्रमाणामध्येच वापरायचं आहे। इथे दही फक्त जास्त आंबट असायला नको। या दह्याला फेटते वेळेस याच्यामध्ये 1-2 चमचे इतकी साखर देखील घालू शकता। त्यानंतर यावरती उपवासाची चटणी देखील घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही चिंचेच्या चटणीचा देखील वापर करू शकता। यावरती आता काळं मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही इथे आमचूर पावडर जरी वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर यावरती आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार इथे तुम्ही तिखटचा वापर करायचा आहे। त्यानंतर यावरती जिरेपूड घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालते वेळेस लक्ष ठेवायचं आहे आपण हे बॉल तयार करते वेळेस देखील याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। त्यानंतर यावरती आपल्याला उपवासाचे शेव घालून घ्यायचे आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे कोथिंबीरचा देखील वापर करू शकता। त्याचबरोबर याला गार्निश करण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या दाण्यांचा देखील वापर करू शकता। अशा प्रकारे आपले उपवासाचे दहीवडे तयार झालेले आहेत। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।